स्वाध्याय इयत्ता 6वी, विषय मराठी, कविता 4थी, गवत फुला रे गवत फुला। प्रश्न पहिला, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। अ. कवितेतील मुलाची गवत फुलाशी कुठे व कशी भेट झाली? उत्तर. कवितेतील मुलगा आपल्या मित्रांबरोबर माळ रानावर पतंग उडवत होता. अचानक त्याने गवतावर डोलणारे एक इवलेसे गोजीरवाणे गवत फूल पाहिले. अशा प्रकारे मुलाची गवत फुलाशी माळ रानावर भेट झाली. आ. गवत फुलाला पाहून मुलगा कोणकोणत्या गोष्टी विसरला? उत्तर. गवत फुलाला पाहून मुलाचे मन मोहून गेले. तो आकाशातला पतंग आणि सोबतच्या मित्रांना देखील विसरला. इ. कवयित्रीने गवत फुलाच्या पानाचे व पाकळ्यांचे वर्णन कसे केले आहे? उत्तर. कवयित्री म्हणतात, गवत फुलाच्या दोन्ही बाजूंना हिरवी नाजूकशी रेशीमपाती आहेत. एक निळी पाकळी आहे व त्याचे झगमगणारे पिवळे पराग आहे. गवत फुलाच्या तळाशी आणखी एक सुंदर लाल पाकळी फुलली आहे. इ. गवत फुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आले आहे? उत्तर. वारा लहान होऊन गवत फुलांशी झोपाळा खेळायला आला आहे. तसेच रात्रही त्याच्यासाठी लहान होऊन अंगाई म्हणते आहे. मुलालाही वाटते की आपण गवत फुलाहूनही लहान व्हावे व त्यास भेटावे. उ. गवत फुलासोबत राहून मुलाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत? उत्तर. घर, शाळा सगळे विसरून मुलाला गवत फुलासोबत सतत राहावेसे वाटते. गवत फुलाची गोजिरीशी भाषा शिकून त्याला गोष्टी सांगाव्या. गवत फुलाचे खेळ शिकावे, त्याला जादू शिकावी. आभाळाकडे फट्ट करून त्याच्यासोबत खाऊ खावा. गवत फुलासारखे कपडे घालून फुलपाखरांना फसवावे. अशा अनेक गोष्टी गवत फुलासोबत मुलाला करायच्या आहेत. प्रश्न दुसरा, तुम्हाला फुलपाखरू भेटले तर तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधाल? तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. हे फुलपाखरा, तू खूप गोजीरवाणे व सुंदर आहेस, पण तू दिवसभर काय करतोस? तुझ्या मित्रांशी खेळतोस का? तुझ्या घरात कोण कोण आहेत? आई बाबा काय करतात? रात्री तू कुठे झोपतो? तुझ्याशी दोस्ती करावी असे मला वाटते. तुझा रंग मला खूप आवडतो. प्रश्न तिसरा, खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा. अ. तुझे रंग पाहून मी स्वतःला विसरून गेलो. पाहुनी तुझला हरपून गेलो, अशा तुझ्या रे रंग कळा. आ. मला तुझ्यापेक्षाही लहान व्हावेसे वाटते. मलाही वाटे लहान होऊनी, तुझ्याहूनही लहान रे. इ. तुझी गोजिरी भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्या. तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या. इ. तुझ्यासारखे रंगरूप घेऊन फुलपाखरांना फसवावे. तुझे घालूनी रंगीत कपडे फुलपाखरांना फसवावे. प्रश्न चौथा, या कवितेत गवत फुलाचे वर्णन करताना कोणाला कोणते रंग वापरले आहेत ते लिहा.
उदाहरणार्थ रेशीम पाती हिरवी, 1 पाकळी निळी, 2 पराग पिवळे, 3 तळीची पाकळी लाल। प्रश्न 5वा, गवत फुले व इतर फुले यांचे निरीक्षण करा, त्यामधील साम्य व भेद लिहा। साम्य, गवत फुले व इतर फुले रंगीबेरंगी असतात। भेद, गवत फुले लहान आकाराची असतात तर इतर फुले विविध आकारात पाहायला मिळतात। प्रश्न 6वा, सळसळ यासारखे आणखी शब्द लिहा। 1 खळखळ, 2 मळमळ, 3 वळवळ, 4 घळघळ, 5 कळकळ, 6 भळभळ, 7 चरचर, 8 पळपळ। खेळू या शब्दांशी। समान अर्थाचे शब्द लिहा। गीत, रात्र, आभाळ, वारा। गीत, गाणे, रात्र, रजनी, आभाळ, आकाश, वारा, पवन। रंगरंगुल्या, सानसानुल्या, निळनिळुली यासारखे शब्द शोधा व लिहा। उत्तर, रंगीबिरंगी, गोडगोजिरी, लाजलाजिरी, रागरागिनी, मायमाऊली। गवत फुलाचे वर्णन करणारे शब्द शोधून आकृतीत लिहा। गवत फूल, रंगरंगुल्या, सानसानुल्या, सुंदर रंगकळा, हसणारे, सोनालीप्रमाणे आपणही खाली दिलेल्या कवितेच्या ओळी पूर्ण करूया। 1 माझी शाळा म्हणते खेळ खेळा, वेळ काळ तुम्ही नियमित पाळा। पाठ वाचा, कविता पाठ करा, शिक्षक तुमची थोपटील पाठ। जाऊ जंगल सफारीला, पाहू आनंदे निसर्गाला। झाडे फुले पाने पक्षी, आभाळावर सुंदर नक्षी। विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा।